राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर। आप देख रहे हैं अब तक न्यूज। जाबिर शाह के साथ आज मालेगांव शहर रेस्ट हाउस में मंत्री दादाजी भूसे की मालेगांव महानगर पालिका व पीडब्ल्यूडी विभाग के सभी कर्मचारियों के साथ एक अड़ावा बैठक हुआ, जिसमें मालेगांव शहर की कई समस्याओं पर बातचीत हुई, जिसमें मालेगांव शहर के कचरे को लेकर, बाजार पावती वसूली को लेकर, अतिक्रमण विभाग को लेकर और शहर में विकास, तरक्की, डेवलपमेंट किस तरीके से किया जाए, निधियों का इस्तेमाल किस तरीके से और शहर को स्वच्छ, सुंदर, साफ सुथरा किस तरीके से बनाया जाए, इन सभी मामलों पर बैठक हुई। आइए सुनते हैं कमिश्नर रविंद्र जाधव से उन्होंने क्या कहा। विविध विकास कामांचा आढावा घेतला। त्यात प्रामुख्याने रस्ते विकास, रस्त्यावरील दिवे, भूमिगत गटार योजना, पाणी पुरवठा योजना, स्वच्छता विभाग आणि इतर अतिक्रमण, बाजार वसुली या सगळ्या विषयांचा यात समावेश होता। त्याच्या बाबतीमध्ये शासनाच्या विविध योजनांमधून जे रस्ते मंजूर आहेत, या रस्त्याच्या वर्क ऑर्डर सगळ्या झालेल्या आहेत। सदरील रस्ते 2 महिन्यात पूर्ण करण्याबाबत माननीय भुसे साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत। भूमिगत गटारच्या योजनेच्या बाबतीमध्ये ज्या काही भूमिगत लाईन आतापर्यंत टाकण्यात आलेल्या आहेत, तर त्याबाबत एक नियोजन असं करण्याचा त्यांनी निर्देश दिले की ज्या ज्या ठिकाणी या पाईपलाईन टाकल्या त्यामध्ये जे सांडपाणी आहे ते अगदी शेवटच्या ठिकाणी जिथं जाऊन तिथं ट्रीटमेंट होईल अशी काळजी महानगरपालिकेने घेतली पाहिजे, जेणेकरून जे वैयक्तिक कनेक्शन प्रत्येक लाभार्थ्याला, घरदात्याला द्यायचं आहे त्याचं पाणी हे ट्रीट होऊन शेवटी ट्रीटमेंट प्लांटला जाईल। पाणी पुरवठा योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काम चालू आहे, यामध्ये तलवाडी डॅमकडून जे पाणी येतं त्यासाठी तलवाडा डॅमजवळच स्वतःच्या महापालिकेच्या मालकीच्या जागेवर ट्रीटमेंट प्लांट उभारून प्युअर वॉटर कसं आणता येईल याचा एक प्रस्ताव तयार करण्याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याबाबत महानगरपालिका ही काम करत आहे। रस्त्यावरील दिव्याच्या बाबतीमध्ये शासनाच्या निधीतून बराचसा निधी प्रभाग क्रमांक 1 साठी प्राप्त झालेला आहे। याशिवाय मालेगाव महानगरपालिकेने सोडियम वेपरच्या ऐवजी LED लाईट बदलण्याबाबत 2 कोटीचं वर्क ऑर्डर नुकतीच दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक 1 आणि शहरातील अन्य भागामध्ये सर्व सोडियम वेपर बदलून LED लॅम्प लावण्याचं काम महानगरपालिका लवकरच सुरू करत आहे। याशिवाय बाजार वसुलीच्या बाबतीमध्ये ठेकेदाराच्या मनमानीबाबत आणि त्याच्या तक्रारीबाबत चर्चा झाली आणि त्याचं कंत्राट संपवून जे काही दुकानदार, भाजीवाले असतील यांना त्रास होणार नाही यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करण्यासारख्या असतील त्या करण्याबाबत माननीय भुसे साहेबांनी आजच्या बैठकीत सूचना दिलेल्या आहेत। मुख्य विषय आज जो चर्चेला गेला शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, याबाबत फार मोठी सुधारणा करण्याची गरज असल्याचं माननीय नामदार साहेबांनी आज इथं सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक घरोघर घंटागाडी कशी जाईल आणि दररोजचा कचरा नियमित कसा उचलला जाईल यासाठी नियोजन करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या। याशिवाय ज्या ठिकाणी कचरा पडलेला दिसेल तिथं कोणत्याही नागरिकाने जिओ टॅगिंग फोटो काढून तो महापालिकेच्या टोल फ्री नंबरवर किंवा जो नंबर पुरवठा केला जाईल तिथं पाठवून तिथं अति तातडीनं तो कचरा उचलला जाईल यासाठी सूचना देण्याबाबत आम्हाला सांगितलेलं आहे। आज आपल्या मालेगावच्या विकास कामांच्या संदर्भामध्ये मालेगाव महानगरपालिका असेल, बांधकाम विभाग असेल, महसूल विभाग असेल, इतर जे काही वेगवेगळे शासकीय विभाग आहेत त्या सर्वांचा आढावा बैठक संपन्न झाली। मागच्या काळामध्ये जी काही कामं मंजूर झालेली आहेत ती कामं लवकरात लवकर जलद गतीने आणि क्वालिटीसह
पूर्ण कसे होतील या संदर्भामध्ये चर्चा संपन्न झाली। स्वच्छतेच्याही संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा संपन्न झालेली आहे। कुठेही कचरा दिसणार नाही याची काळजी महानगरपालिका त्या ठिकाणी घेईल। अतिक्रमण नियमित करणे या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळात जो काही पाठपुरावा करण्यात आला होता, काही प्रकरणं मार्गी लागली, काही प्रकरणं जी काही पडून थांबलेली आहेत ती पण लवकरात लवकर मार्गी लावण्याचाही निर्णय आजच्या बैठकीमध्ये संपन्न झाला।